Welcome back to Pratik Academy. In previous video, we have started our new chapter, that is linear equation in two variables. In this video, we will solve some sample numericals from practice set 1.1. काही आपण दिस प्रॅक्टिस सेट इज जस्ट रिव्हिजन. 9th मध्ये तुम्ही जे शिकलाय त्याची जस्ट रिव्हिजन आहे. So we are selecting some sample numericals which will cover all varieties in this practice set. Okay, so let's start the examples. So we will directly go to problem number 2. Second problem मध्ये जाऊ. First problem is simple activity you can solve. Okay, and if you have any doubt in that problem, you can contact to us on this number 9422378762. So let's start from problem number 2. We are selecting first problem. So what is the problem here? Given problem is 3a plus 5b is equal to 26. Call this as equation 1. Second equation is given a plus 5b is equal to 22. So this is equation 2. So we have these two equations and we have to solve this equation. हे आपल्याला इक्वेशन्स काय करायचे आहेत, सॉल्व करायचे. व्हॉट इज मीन बाय सॉल्विंग linear equation in two variable? That means to find out values of variables. इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे काय करायचं, फाइंड व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. तर आता इथे किती व्हेरिएबल्स आहेत, 2 ए बी. ह्या दोन व्हेरिएबलचे आपल्याला काय करायचे, किमती काढायचे. सो इन 9th we have studied how to solve these problems. So first what we have to check, we have to check coefficients of variables. Okay, after checking coefficient of variables, आपल्याला काय दिसेल, if they are same or they are different. एकाच व्हेरिएबलचे काय करायचे, कोएफिशिएंट चेक करा, ते सेम आहेत का डिफरंट आहेत बघा. इफ कोएफिशिएंट्स आर सेम, कोएफिशिएंट सेम असेल तर काय चेक करायचे, त्याचे साइन्स चेक करायचे. ओके, अँड व्हॉट देन द साइन चेक केल्यानंतर इफ साइन्स आर सेम, गो फॉर साइन. जर सेम असेल तर काय करायचे, डिफरन्स घ्यायचा और सबट्रॅक्शन घ्या. गो फॉर सबट्रॅक्शन. इफ साइन्स आर डिफरंट म्हणजे एकाचे प्लस एकाचं मायनस असेल तर काय करा, ॲडिशन करा. सो दिस इज द स्टेप. कोएफिशिएंट काय करायचे, चेक करायचे, दोन्हींचे सेम आहेत का बघायचे. सेम असतील त्यानंतर साइन चेक करायचे. साइन चेक केल्यानंतर इफ साइन्स आर सेम, गो फॉर सबट्रॅक्शन. साइन्स आर डिफरंट, गो फॉर ॲडिशन. ओके, लेट्स चेक हियर. Okay, here two variables a and b. तर पहिल्यांदा काय करूया, a चे कोएफिशिएंट चेक करूया. हियर कोएफिशिएंट इज 3, इथे किती आहे, 1. सो कोएफिशिएंट्स आर नॉट सेम हियर. सेकंडचे चेक करूया. व्हेरिएबल b, कोएफिशिएंट इज 5, म्हणजे काय झाले, कोएफिशिएंट सेम आले. कोणत्या व्हेरिएबलसाठी, b साठी. त्यानंतर काय चेक करा, साइन कोणता आहे, प्लस म्हणजे काय आलं, साइन्स आर सेम. देन व्हॉट टू डू, गो फॉर सबट्रॅक्शन. सॉरी, हियर साइन्स आर सेम, गो फॉर सबट्रॅक्शन. सिंपल. सो हियर टू व्हेरिएबल्स आर हॅव्हिंग सेम कोएफिशिएंट्स, सेम साइन. सो सबट्रॅक्ट 2, subtract, just write
take subtraction of 1 and 2. So then 3a plus 5b is equal to 26. Then second a plus 5b is equal to 22. Then we have to take subtraction. आपल्याला काय घ्यायचे त्यांची सबट्रॅक्शन करायचे. सो व्हेन वी टेक सबट्रॅक्शन्स साइन विल बी चेंज. इथं काय प्लस साइन तर काय होईल मायनस. हियर प्लस तर काय होईल मायनस. हियर देयर इज अ प्लस साइन बिकम मायनस. देन 3a मायनस a 3a मधून मायनस a गेला इथे राहील प्लस 2a plus 5b minus 5b get cancelled. So here there is a 0 and here is equal to 26 minus 22. It is coming 4. Then 2a is equal to 4. Therefore a is equal to 4 upon 2 is equal to. आता काय झालं आपल्याला we get value of one variable. आपल्याला कुठल्या व्हॅल्यू काढायची आहे आता बी ची व्हॅल्यू काढायची आहे. सो पुट व्हॅल्यू ऑफ ए इन इक्वेशन 2. तुम्ही कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवू शकता. विल टेक हिअर इन 2. सो इक्वेशन इज ए प्लस 5b इज इक्वल टू 22. व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय होईल. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए इज 2. So 2 plus 5b is equal to 22. So 5b is equal to 22 minus 2. 5b is equal to 20. b is equal to 20 upon 5. 20 upon 5 that is 4. Therefore solutions Kyle a 2 b 5. Therefore आता फॉर्मॅट कसा सोल्युशन लिहिण्याचा. सिंपल ब्रॅकेट a कॉमा b इक्वल टू साइन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a ची व्हॅल्यू किती आहे 2. व्हॅल्यू ऑफ b इज 4. इज सोल्युशन. सो हियर व्हॉट इज द इक्वेशन हियर और व्हॉट इज द टाइप ऑफ प्रॉब्लेम हियर. व्हेरिएबल्स आर सेम but signs are variables are coefficients are same and signs are same. Then we have done subtraction. जर इथं साइन कोएफिशिएंट सेम असून साइन जर डिफरंट असतील तर आपण काय केली असती ॲडिशन केली असती. ओके. सो दिस इज द फर्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट वी विल गो फॉर प्रॉब्लेम नंबर 4. What is problem number 4? 5m minus 3n is equal to 19. Call this as equation 1. Then m minus 6n is equal to minus 7. Call this as equation 2. आता पुन्हा आपल्याला काय करायचे हे इक्वेशन सॉल्व करायचे. मग त्यासाठी काय करायला लागेल कोएफिशिएंट्स कोणत्या पण एका व्हेरिएबलचे काय करायचे कोएफिशिएंट चेक करायचे. पहिल्यांदा आपण m घेऊया. इथे व्हेरिएबल किती आहे कोएफिशिएंट किती आहे 5 and here 1. ओके. सो दिस इज गॉन हियर. ह्याच्या सेम नाही. सेकंडचे पाहूयात. इथे किती आहे -3. हियर कोएफिशिएंट इज -6. सो अगेन दोन्ही व्हेरिएबलचे कोएफिशिएंट्स काय नाही आहेत सेम नाही आहेत. देन व्हॉट टू डू. देन काय झाले दोन्ही कोएफिशिएंटचे दोन्ही व्हेरिएबलचे पण कोएफिशिएंट्स काय आहेत दोन इक्वेशन्समध्ये डिफरन्स आहेत. म्हणजे आपल्याला ही प्रोसेस करता येणार नाही आहे. साइन सेम डिफरंट करता येणार नाही. म्हणजे पहिल्यांदा काय करून घ्यायला पाहिजे हे जे कोएफिशिएंट डिफरंट आहेत हे सेम करून घ्यायला पाहिजे. सो फर्स्ट वी हॅव टू मेक अ इक्वल coefficient. Make
इक्वल कोइफिशियंट. म्हणजे काय करायला लागेल, एक तर एमचे कोइफिशियंट सेम करून घ्या और एनचे कोइफिशियंट सेम करून घ्या. तर आता कसं करायचं आहे, दिस इज डन बाय मल्टिप्लिकेशन बाय अ कॉन्स्टंट. कुठल्या तरी एका कॉन्स्टंटनं काय करायला पाहिजे, इक्वेशन 1ला किंवा इक्वेशन 2ला मल्टिप्लाय करायला पाहिजे, की जेणेकरून काय होईल, कोइफिशियंट्स सेम होतील. ओके, सो हियर चेक, हियर कोइफिशियंट इज 5, हियर कोइफिशियंट इज 1. आता एमचा कोइफिशियंट इथं आहे 1. हा जर इथं 5 यायचा असेल तर इक्वेशन 2ला काय करायला लागेल, वी हॅव टू मल्टिप्लाय बाय 5. मग काय येईल, 5 इंटू 1 5m. मग काय होईल, दोन्हींचे कोइफिशियंट सेम होतील. सो फर्स्ट स्टेप इज हियर, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3, सॉरी मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. okay, so multiply equation 2 by 5. and what will happen here, 5 into 1 5m, then 5 into 6 30n, and right side ला काय होईल, 5 into -7 that is -35. call this as equation 2, sorry 3. आता काय करायचं, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3चा कंपॅरिझन करा. एमचं व्हेरिएबल, एम व्हेरिएबल घेतला तर कोइफिशियंट काय झालं होता, सेम. कोइफिशियंट्स आर सेम. द नेक्स्ट चेक साइन. कोइफिशियंट्स आर सेम, साइन्स आर सेम, वी हॅव टू गो फॉर सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करूया. सो लेट्स चेक हियर. सबट्रॅक्ट और टेक subtraction between 1 and 3. What will happen, write first equation, 5m minus 3n is equal to 19. What is second equation, 5n minus 30n minus 35, then minus sign. So sign will be changed, plus the minus gets plus, minus gets plus or becomes plus. So 5m minus 5m both cancel each other. Minus 3n plus 30. So what will be the answer? Yes, minus 3 plus 30, that is 27, and variable n as it is. Here 19 plus 35. So what will be the answer? Check, it is 54. So n becomes 54 upon 27, that is equal to 2. Now we got value of n. For getting value of m, put this value in any equation, 1 2 3, कोणत्या पण इक्वेशन मध्ये चालेल. So put value of equation. Here I will put in equation 2. What will get, m minus 6 into 2 is equal to minus 7. So m minus 6 into 2 12 is equal to minus 7. So m is equal to minus 12 becomes plus 12 minus 7. Okay, plus 12 and become minus 7, it will become 5. So value of m will become 5. Okay, so this is the value of n and m. So how to write solution, m comma n. m ची व्हॅल्यू किती आली, 5, n ची व्हॅल्यू 2. वी कॅन क्रॉस चेक दिस आन्सर. पुट करा m ची व्हॅल्यू 5, 5 into 5 25 minus 3 into 2 25 minus 6 19. So our answer is
right. Okay, now go for next problem. Now next problem we solve. This is problem number 6. Okay, so again it is very important problem. What is problem? 1 upon 3x plus y is equal to 10 upon 3, and second is given 2x plus 1 upon 4y is given 11 upon 4. So here coefficients are in fractions. इथे किती आहे 1 upon 3, here 1 upon 4. So when coefficients are in fraction, then it is very difficult to make coefficients same. तर 1/3 आहे, इथं 2 आहे. सेम करायचं असेल तर मल्टिप्लिकेशन करायला अवघड जाईल. सो व्हॉट इज द स्टेप हिअर? फर्स्ट रिमूव्ह दिस फ्रॅक्शन बाय सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन हिअर. ओके, सो हिअर फर्स्ट हाऊ टू डू, लेट्स चेक हिअर. दिस इज 1 upon 3x plus y. Here denominator is 1 and 10 upon 3. So here denominators are different आणि आपल्याला जर ॲडिशन करायची असेल त्यांची तर काय करायला पाहिजे? ॲडिशन कशी करणार? x into 1 plus 3 into y and 3 into 1 is equal to 10 upon 3. ओके, काय केलं आपण? x plus y ह्या दोन टर्मची ॲडिशन किंवा बेस समान करून घेतला. ओके, then here x into 1 x, 3 into y 3y upon 3 is equal to 10 upon 3. Then 3 get cancelled, so x plus 3y 10. Call this as equation 1. फ्रॅक्शन मध्ये असेल त्याचं कन्वर्जन काय करून घ्यायचं? बेस समान करून घेऊन फ्रॅक्शन रिमूव्ह करायचा. then it will become simple. Same way here, the fraction, sorry, denominator किती आहे? 1. Here denominator is 4. So what is the first step? Make equal these two denominators. How do you make equal? काय करायला पाहिजे? आपण हे ऑलरेडी शिकलोय प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये. 4 into x 1 into 1y upon 1 into 4 is equal to 11 upon 4. 4 into 2x किती येईल? 8x. 1 into y 1y upon 4 is equal to 11 upon 4. 4 get cancelled. 8x plus y is equal to 11. तर जर बघितलं ह्या इक्वेशन पेक्षा हे इक्वेशन सिम्पल आहे. म्हणजे रिप्रेझेंटेशनला ह्या इक्वेशनपेक्षा हे इक्वेशन सिम्पल आहे. आणि ह्या दोन इक्वेशनमध्ये अगेन आपल्याला कोएफिशियंट इझिली इक्वेट करता येतात. इफ यू टेक हिअर x इज हॅविंग कोएफिशियंट 1, हिअर हॅविंग 8, हिअर y इज हॅविंग 3, y इज हॅविंग 1. हे दोन्ही पण व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम नाहीत. तर फर्स्ट दोन्हीपैकी कुठल्या तरी एकाचे काय करायला लागतील? कोएफिशियंट सेम करायला लागतील. तर कसं होईल? हिअर कोएफिशियंट ऑफ x इज 8. इथे किती आहे? 1. सो कितीला मल्टिप्लाय करायला पाहिजे इक्वेशन 1ला? 8ने. सो मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 8. तर तुम्ही असं करू शकता, इथे 3y आहे तर फक्त y, त्यासाठी काय करायला लागेल? इक्वेशन 2ला 3ने मल्टिप्लाय करायला लागेल. यू कॅन यूज एनी मेथड, एनी वे. देन व्हॉट विल हॅपन हिअर? 8x प्लस हिअर 24. 8 into 10 80. कॉल दिस इक्वेशन 3. आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 दोन्ही कंपेअर केलं तर काय दिसेल? x इज हॅविंग सेम व्हेरिएबल्स, सॉरी सेम कोएफिशियंट,
and signs are same, coefficients are same, signs are same, so we have to go for subtraction. Coefficients are same, signs are different, we go for addition. Remember this, coefficient same, sign same, go for difference or subtraction. Coefficients same, sign different, go for addition. So this is the rule. Then take subtraction of 2 and 3. Okay. What will happen? 8x plus 24y is equal to 80. Next is 8x plus y is equal to 11. सबट्रॅक्शन केलं तर साइन चेंज होईल, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. देन 8x कॅन्सल, 24y minus 1y, 23y. Here what will be subtraction here? Yes, 0 मधून 1 जाईल का? नाही. So here make 10, so 9, so 7 minus 1 6, 69. So y become 3. How it become 3? 69 upon 23. So it become 3. So put value of y in any one equation, this or this. I will put here because it is simple. So put y is equal to 3 in equation 2. What will happen? 8x plus 3 is equal to 11. 8x is equal to 11 minus 3 plus 3 on this side becomes minus 3. 8x become 8, therefore x become 1. What is the answer? 1 x comma y, it is 1 3 is solution of this equation. So this is equation number 6. Speciality of this equation, here fractions are there in coefficients. Coefficient मध्ये काय आले होते? फ्रॅक्शन नंबर आले होते. So when there is a fractions, first make or remove this fraction by making denominator same. Denominator same करून घ्या दोन्हींचा, fraction remove करा and then go for remaining process. Okay. So next problem we will solve. This is problem number 7. So what is the problem? 99x plus 101y is equal to 499. Let's call this equation as 1. Then second equation is 101x plus 99y is equal to 501. तो चेक करूया. फॉर x here coefficient is 99, here 101, म्हणजे सेम नाही. इथं काय झालं, y साठी 101 आलं, 101. इथं y चा किती आहे? 99. सो अगेन कोएफिशिएंट्स आर नॉट सेम. मग काय करायला पाहिजे आपल्याला? कोएफिशिएंट सेम करायला पाहिजे. कोएफिशिएंट सेम कसे करणार? इथं 99 आहे, 101 आहे. काय करायला लागेल? कारण दोन्ही एकमेकांच्या मल्टिप्लायर नाही आहेत. सो आपल्याला काय करायला लागेल? इक्वेशन 1ला 101 न मल्टिप्लाय करायला पाहिजे, इक्वेशन 2ला 99 न. ते तसं केलं तर काय होईल? टर्म भरपूर मोठी होऊन जाईल. ओके. सो इन दॅट केस प्रॉब्लेम विल बिकम व्हेरी डिफिकल्ट. प्रॉब्लेम काय होऊन जाईल? इट विल बिकम व्हेरी डिफिकल्ट. So there is one shortcut. Okay, there is one shortcut here to solve such type of problem. तो शॉर्टकट कधी वापरायचा? जर बघा इथं काय झालंय,
एक्सचा जो कोइफिशियंट आहे तो काय झाला आहे वायला ट्रान्सफर झाला आहे आणि वायचा कोइफिशियंट कोणाला ट्रान्सफर झाला आहे एक्सला. ओके, दॅट मीन्स व्हेन कोइफिशियंट्स ऑफ variables here, coefficients of variables gets altered, coefficients of variables get altered or exchanged, then and then only use this method. काय असायला पाहिजे, एक्सचा कोइफिशियंट वायला गेला असायला पाहिजे आणि वायचा कोइफिशियंट एक्सला आलेला असायला पाहिजे. हे जर असेल तरच आत्ता आपण जी डिस्कस करणार आहे मेथड ती ॲप्लिकेबल आहे, नाही तर दिस मेथड इज नॉट ॲप्लिकेबल. ओके, सो दिस इज अ शॉर्टकट. सो व्हॉट इज अ शॉर्टकट? काही विचार न करता काय करायचं, फर्स्ट मेक ॲडिशन, ॲड इक्वेशन 1 and 2 and then again लगेच काय करा, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. ही स्टेप करायची कधी दोन्हीचे कोएफिशिएंट एक्सचेंज झाले असतील तर. व्हॉट विल हॅपन हिअर, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 प्लस 101x प्लस 99y is equal to 501. Here 99x plus 101y is equal to 499 minus 101x plus 99y equal to 501. सबट्रॅक्शन करताना साइन चेंज होणार नाही. सो 99 प्लस 101 200x, here same 200y, here what will become it 1000. Check, so calculation. Okay, then 200 1000 आपण कितीने डिवाइड करू शकतो, कॉमनली 200. सो डिवाइड बाय 200 काय होईल तर x, here y, 1000 divided by 200, so it will become 5. Call this equation as a 3. सबट्रॅक्शन केल्यानंतर काय होईल, 99 मायनस 101, सॉरी पहिल्यांदा साइन चेंज करायला पाहिजे, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस, 99 मायनस 101 it will become minus 2x, 101 minus 99 it will become 2y is equal to 499 minus 501 minus 2. कितीने आपण डिवाइड करू शकतो, यार मायनस 2 मायनस 2 मायनस 2 2 मायनस 2, सो डिवाइड बाय 2 काय होईल इथं, मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 1. we have get here what here, two equations 3 and 5, 3 and 4, 3 आणि 4 बघितलं तर 1 आणि 2 च्या कंपॅरेटिव्हली ते काय स्मॉल आहेत, कोएफिशिएंट्स आर स्मॉल, देन वी कॅन इझिली सॉल्व दिस इक्वेशन्स. का सॉल्व करणार, कोएफिशिएंट चेक करा, 1चा किती आहे इथं 1, इथे किती आहे -1, इट मीन्स कोएफिशिएंट्स आर सेम बट साइन्स आर डिफरंट. सो when coefficients are same, signs are different, we will go for addition. So add equation 3 and 4. What will you get, x plus y is equal to 5 plus minus x plus y is equal to -1. I will x minus x get cancelled here, y plus y 2y, 5 minus 1 4, y is equal to 2. So put y is equal to 2 in any equation, 3 4 1 2, any equation. I will put this value in equation 3. Put y is equal to 2 in equation 3. We get x plus 2 is equal to 5, x is equal to 5 minus 2 is 3. So what is the solution, in bracket x comma y
इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 3,2. दिस सिक्वेन्स इज इम्पॉर्टंट. जर तुम्ही सिक्वेन्स चेंज केला आन्सर तुमचं काय होऊ शकतं, सुरू शकतं. इज सोल्युशन. सो these are the some important numericals from practice set 1.1. हे न्यूमरिकल्स आपण सिलेक्टिव्हली घेतलेत. हे न्यूमरिकल्स काय करतात, त्या प्रॅक्टिस सेटमधला प्रत्येक टाईप कवर करतात. बाकीचे प्रॉब्लेम ह्या टाईपसारखेच आहेत. इफ यू हॅव एनी सिंगल डाऊट इन दॅट इक्वेशन्स यू कॅन कॉन्टॅक्ट अस ऑन नंबर प्रोव्हाइडेड 9422378762. And if you like this video, please subscribe our channel and share this video with your friends. Thank you for watching this video.